तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स। तर पाठीमागे तुम्ही बघू शकतात हे अयोध्येचं मंदिर, ज्याचं प्रवेशद्वार आहे। तर आपण आलो होतो अयोध्येमध्ये। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आणि ब्लॉग संपूर्ण बघा। हा पूर्ण अयोध्येवर शूट राहणार आहे। तर संपूर्ण अयोध्या मंदिर तुम्हाला इथं पाहायला भेटेल। तर पुढे बघू शकतात प्रयागराज वरून सर्वजण अयोध्येला आले तर स्पेशली दर्शनासाठी। तर तुम्ही पण ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि संपूर्ण अयोध्या दर्शन आपण बघण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, आता वाजले सकाळचे 7 आणि आपण निघालो आता अयोध्या दर्शनासाठी श्रीरामाचं। तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। राम मंदिर अयोध्येची कमान आहे। त्या कमानीपासून सुमारे तुम्हाला 4 किलोमीटर हे चालत जावं लागेल आणि त्याच्यानंतर जे आहे तिथं अयोध्येचं जे मेन राम मंदिर आहे ते बघायला भेटेल। ॲटो पण जातात, पण चालत जाण्यामध्ये मजाच वेगळी आहे। सरळ ॲटो पण तुम्ही करू शकतात, 50 ते 100 रुपये दिले तर ॲटो तुम्हाला सरळ असे ई रिक्षा वगैरे सरळ मंदिराजवळ नेऊन सोडतात। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। जात असताना इथं फ्रीमध्ये चहा वाटप आहे अयोध्येच्या दर्शनासाठी आल्यानंतर। तर बघू शकतात मित्रांनो, इथं फ्रीमध्ये चहा वाटप आहे जे अयोध्येला दर्शनाला येतील। तर ही चहा वाटपाची यांच्याकडून फ्रीमध्ये सर्व्हिस आहे। भाऊचं एक नंबर काम। चला पुढे बघूयात अजून काय काय आहे ते। तर भाई इथं लाईन करून यावं लागेल। लाईन मध्ये आले की भांडणं व्हायले तर आलो की लाईन मध्ये। तर पब्लिक बघू शकतात इथं। तर इथं लाईन आहे 4। या लाईन मध्ये जर घुसलं तर एवढे भांडणं करायला इथं। आपली तर मराठी भाषा आहे, गावरानी कोणाला समजना चालली इथं, त्याच्यामुळे त्यांच्याच भाषेमध्ये बोलावं लागेल इथं। हिंदी येत नाही तरी तोडत मोडत हिंदी चालू आहे आपली। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, बघूयात अजून पुढं काय काय बघायला भेटतं। तर हे हनुमानगडी अयोध्येला आल्यानंतर सुरुवातीला याचं दर्शन घेतात हनुमानगडी। इथं पब्लिक बघू शकतात। दर्शन करून आपण बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर बघू शकता तुम्ही बेगर लोक जे लाईन न बसले तिथे देणारे लोक दान देतात यांना। हनुमानगडावरनं बाहेर आल्यानंतर हे दृश्य आहे। मागच्या साईडचं गेट आहे, मागच्या साईडनं। तर अयोध्येमध्ये सुद्धा सध्या एवढी पब्लिक आहे, खूप लाईनमध्ये 3-4 तास थांबावं लागले। फक्त 500 मीटरची लाईन होती। आता जाऊयात आपण श्रीरामांच्या मंदिराकडे। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपण फायनली बघूत आता राम मंदिराकडे जाऊयात। तिथं पण 4-5 तास लाईनमध्ये थांबावं लागेल, कदाचित त्यापेक्षा जास्त। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, बघूयात पुढे अजून। So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. हनुमानगडीचं दर्शन झाल्यानंतर हे राम मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे। तो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, बघूयात पुढे राम मंदिराच्या अजून।
तर हे प्रभू श्रीरामाच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. हनुमानगडीचं दर्शन झाल्यानंतर आपण आलोत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, जिथं बाण लागलेलं आहे, ॲरो दाखवलं आहे. उजव्या साईडला गेल्यानंतर राम मंदिराचं मंदिर आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर फायनली आपण आलो जवळ राम मंदिराच्या. तर नमस्कार मित्रांनो, राम मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर तर इथं लॉकरची सुविधा आहे. तर राम मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, तर मोबाईल तुम्हाला इथे जमा करावं लागतं. मोबाईलला मध्ये एंट्री नाही, जर मोबाईल पकडला गेला तर वापस देत नाहीत. त्यामुळे आल्यानंतर मोबाईल इथं जमा करूनच जा. लक्षात राहू द्या, कोणी पण जर जे अयोध्येला येत असतील डायरेक्ट मोबाईलमध्ये नेऊ नका. मोबाईल पकडला तर वापस भेटत नाही. तर बघू शकतात हे लॉकर्स घेण्यासाठी गर्दी आहे इथे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, बघूयात अजून पुढे. फ्रीमध्ये उपचार केंद्र पण आहेत. जर कोणाला काही झालं, अटॅक वगैरे आला तर बघू शकतात. डॉक्टर्स पण असतात इथं अवेलेबल, कोणाला ताप सर्दी काही वगैरे आली तर. आणि हे मोबाईलचे चार्जिंग वगैरे कॉर्डसाठी. तर हा मंदिरातला आतला भाग आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, बघूत पुढे अजून. बघू शकता मित्रांनो, फायनली आपलं दर्शन झाले. आपण इथं सध्या इथून बाहेर आलो. तर मध्ये मोबाईल अलाउड नव्हता. बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्याला मोबाईल दिलाय. आणि आता शेवटी आपलं दर्शन झाले. आपण निघालो आता बाहेरच्या दिशेने राम मंदिराच्या. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, बघूत आता पुढे अजून काय काय आहे ते. बघू शकतात मित्रांनो, राम मंदिरला येणाऱ्यांची संख्या. जे लोक प्रयागराजचं दर्शन घ्यायले तर ते सगळे राम मंदिराकडेच वळालेत. तर सध्या राम मंदिरामध्ये सुद्धा सेम प्रयागराजचा सीन झालेला आहे. लाखो करोडोने पब्लिक आहे रस्त्यावर. इथं पण रस्ता बंद केलाय. चला आपण पुढे जाऊयात. बघू शकतात राम नावाचे शर्ट आहेत. विचार किती रुपयाला आहेत. किती रुपये को आहे. आपली भाषा यांना समजत नाही म्हणून हिंदीमध्ये बोलावं लागेल इथं. कोणाला तरी काहीतरी झालेलं आहे, ॲम्ब्युलन्स चाललेली आहे. अशा ठिकाणी म्हाताऱ्या माणसाने तर येऊच नाही. फुल ट्रॅफिक गर्दी आहे इथं अयोध्येला. तर 150 रुपयाला एक शर्ट आहे, 150 रुपयाला. तर या ब्लॉग मधून मी सगळ्यांना एक सांगतो की वयस्कर माणसांनी आणि लहान लेकरांना तुम्ही बिलकुल सध्याला अयोध्येमध्ये किंवा प्रयागराजला घेऊन येऊ नका. व्हिडिओ काही पडत असतील, पण ग्राउंड रियालिटी तर ही आहे की इथं एवढी चिंगराचिंगरी व्हायली. आम्ही पण जेव्हा राम मंदिराच्या म्हणजे रामाच्या दर्शनासाठी जेव्हा लाईनला थांबलो होतो, तर तेव्हा इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात चिंगरी होती की कोणी जर खाली पडलं तर त्याला कोणी उचलायला तयार नाही. तर त्यामुळे कृपया करून ज्यांचं वय झाले त्यांनी बिलकुल सध्याला प्रयागराज किंवा अयोध्येमध्ये येऊ नका. तर आता आपण सध्या अयोध्येमध्ये आहेत. तर प्रयागराजमध्ये सुद्धा असाच रश होता, तुम्ही बघितला होता ब्लॉग मध्ये. आणि अयोध्येमध्ये सुद्धा सध्या तीच सिच्युएशन आहे जे की प्रयागराजला होती. तर इथे कधी चिंगरा होईल, इथे कधी चिंगराचिंगरी होईल, त्यामुळे काही सांगता येत नाही. त्यामुळे अयोध्येला सध्या वयस्कर माणसांनी आणि लहान लेकरांना तर बिलकुल घेऊन येऊ नका. ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांनीच या. इथे सुद्धा चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, बघू पुढे अजून काय काय पाहायला भेटतं ते. हे मंदिराच्या आल्यानंतर अयोध्या दर्शन झाल्यानंतर साठी वगैरे भरपूर काय आहे. आणि तसंच वेगवेगळ्या वस्तू पण आहेत. समजा श्रीरामाच्या मूर्ती वगैरे, हातातले वगैरे भरपूर काय असं. तर बघूत अजून आपल्याला काय काय पाहायला भेटते. इथे पण पुढे जाण्यासाठी एवढा रस्ता म्हणजे चालत जावं लागेल. इथे पण खूप. बघूयात आता अजून पुढे तर खूप रश दिसायला.
तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, बघूत अजून काय काय पाहायला भेटतं. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर तुमचा असंच प्रेम असू द्या. ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटत मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.